नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच तुम्ही पाहिलं असेल, आपण रात्री 1:30 वाजता गाडी भरून आलो होतो. म्हणजे आपल्याला कंपनीमधून लवकरच कॉल आला होता, बट मशीन चेकिंग होऊन आपण परत ती रेडी करून गाडीत लोडिंग करून घेतली आणि डायरेक्ट घरी येऊन झोपलो होतो. मग सकाळी उठलो आणि आता मस्तपैकी आपण परत निघालो आहे गोव्याला. म्हणजे परत 500-550 किलोमीटरचा प्रवास होणार आहे आणि आपलं तेच लोकेशन आहे जिथं आपण त्या दिवशी मशीन सोडली होती. तर गाडीचं काम पण करून घेतलं आपण आल्यानंतर. तर आपला जो कूलंटचा पंप असतो तर तो लिकेज झाला होता, त्यामुळं काल पहिलं ते काम करून घेतलं. तो पंप नवीन टाकला आहे, कूलंट वगैरे चेंज करून घेतलं आहे. गाडीची एक लोकल ट्रिप मारून ट्रायल पण घेतली आहे. तर गाडी सध्या ओके. आणि गोव्याची ट्रिप पकडण्यामागचं कारण असं की मित्रांनो, गोव्याचा टिपी 700 रुपयाला आपल्याला जातानाच खर्च आला होता. मग गोव्याची ट्रिप काय सोडायची नाही. 3 महिने गोव्यात जर आलं, जेवढ्या ट्रिपा भेटतील तेवढ्या त्या कवर करून घ्यायच्या, कारण तो वसूल करायचा. आणि बघूया आज काय काय आपल्याला बघायला भेटते. रात्री ॲक्च्युली लेट नाईट जरी निघालो असतो तरी आपल्याला कुठंतरी गाव मुक्काम करायला लागला असता आणि परत उन्हातच चालवायला लागले असते. त्यामुळे मस्तपैकी घरी गेलो, पूर्ण आराम केला आणि मग आता मस्त सकाळ सकाळी निघाले. आणि एक महत्त्वाचा विषय मित्रांनो, सकाळी जेव्हा टाईम होता ना माझ्याकडे, त्यावेळेस मी व्हील्स आयवरती थोड्या बुकिंगला रेट दिले होते. तर 2 बुकिंग त्यातल्या कन्फर्म झाल्या. त्या कन्फर्म झालेल्या बुकिंगबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं, जेव्हा मी तिथं कमी रेट टाकला तर मला लगेच फोन आला. म्हणजे व्हील्स आहे जर तुम्ही मित्रांनो वापरताय ना, तुम्ही जर कमी रेट देताय ना, तुम्हाला लगेच फोन येणार. आणि जर तुम्ही चांगला रेग्युलर किंवा रिजनेबल रेट दिला, जर तुम्हाला ते फोन करणार सुद्धा नाही. तुमचा रँकिंग समजा 1-2 असेल तर ठीक आहे, तुम्हाला ते बुकिंग भेटेल. पण तुमचं रँकिंग जर हाय आहे, म्हणजे तुम्ही 7व्या-8व्या नंबरला तुमचा रेट दिसतोय, तुम्हाला तिथून कॉलही येणार नाही. कारण तिथं जी भरलेली आहेत ना, ती खरं डोक्याचे त्यांचे जे मेन रेट ते गुडघ्यात आहेत. कारण रेट फायनल करणं किंवा रेट आपण देणं, जर आपण कमी रेट देतोय ना, ते कॅल्क्युलेट करणार नाही की तिथं किती किलोमीटरला किती रेट पाहिजे. कारण एक ट्रिप अशी होती ज्यात पुणे टू अहमदनगरचं बुकिंग होतं. अहमदनगरपासून 50 ते 60 किलोमीटर पुढे 2 टनची गाडी पाहिजे आणि रेट आलाय 3,000 रुपये कन्फर्म. बोललो 8-9 हजार रुपयापर्यंत रेट जायला पाहिजे, कारण तिथून 60-70 किलोमीटर पुढं जायचं, परत 77 किलोमीटर नगरला माघारी यायचं. आणि त्यात जर 2 टन माल निघाला पुरेपूर, तर काय करणार? 3,000 रुपये जाणार कोणी? कोण नाही जाणार. आणि तो जाईन तो खरा पहा मूर्ख असेल. त्यामुळे मित्रांनो, व्हील्साईवरती रेट देताना विचार करतो. आणि आणखी एक रेट दिला मी, फक्त 25,000 रुपये मी कमी रेट दिला, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक बुकिंग आहे. मला फक्त हे बघायचं होतं की मला किती फोन येतात. तर मला त्या ट्रिपसाठी 3 कॉल आले. ती जमशेदपूर मित्रांनो 1800 किलोमीटर आहे. जे गेले असतील त्यांना माहिती आहे. आणि जमशेदपूरवर तो किती रेट भेटतो हे पण तुम्हाला माहिती असेल. जमशेदपूरवरतून 16, 17, 18 हजार रुपयापर्यंत भेटतं. ते पण रांचीला जाऊन गाडी भरायला लागते. 100 किलोमीटर पुढे 2 टोल लागतात त्याला. आणि तिथून रांचीवरतून परत माल भरायचा, कारण जमशेदपूरमधून छोट्या गाड्यांचा माल भेटत नाही. टाटाच्या प्लॅनला तुमची गाडी गेली तर 1-2 दिवस खाली व्हायला लागतात. त्यामुळे कमीत कमी ती जर टाटाचा जर माल असेल ना, तर 38 ते 40 हजार रुपयाचं बुकिंग लागायला पाहिजे, तर ते परवडतं आहे. कारण येणारा रेट म्हणजे आपल्याला गाडी खर्च आहे. तुम्हाला छत्तीसगडच्या एंट्र्या माहिती असतील, तिथे ते मेकॅनिकलच्या लपडे आपण गेल्या वेळेस केलं होतं. बिगर एंट्री जाताना तुम्हाला आठवत असेल, तो लाचचा आपण गेलो होतो. तर तिकडे गाड्या भरताना विचार करा आणि चांगले रेट द्या. त्याला मला फोन केला कस्टमर केअर वाल्याने, आपने तो 25,000 रुपये रेट दिया है, मतलब तब मेरा गाड़ी फ्री था, अब मेरा गाड़ी फ्री नहीं है. मैंने गोवा का ट्रिप फाइनल कर लिया, मैं जा रहा हूँ गोवा. तुम्हारा रेट देने का काम है ना हमारा, तो हमने दे दिया, तो अभी नहीं जाएगा गाड़ी. तो बोले दूसरी किसका गाड़ी है तो बता दो. बोला दूसरे किती वाला 40,000 रुपये से कम नहीं जाएगा, बिल्स आएगा गाड़ी. पर ठीक है फिर देखते हैं हम लोग दुसरी गाडी. नाही असं असतंय मित्रांनो. त्यामुळे व्हील्साईला रेट देताना तुम्ही चांगलेच रेट द्या. कमी रेटमध्ये बुकिंग घेऊ नका व्हील्साईवरतून, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. कारण तुमच्या एका चुकीमुळं 10 जणांचं नुकसान होतं. आलेत प्रशांत भाऊ. 8 ऍक्टिवा, कानाला फोन. हो चला गोव्याला परत. बोला चला गोव्याला.
चला की जाऊया. हा बोल ना. चालतं मित्रांनो. दादा म्हणून पेवडी घेतो म्हणजे आपल्याला तिथं देता येईल ना, राहिलेले 500 घेता येईल. तर हाच तो पॉईंट होता. इथं आल्यानंतर गाडीने बरोबर प्रेशर सोडलं. मला ते लक्षात आलं ज्यावेळेस गाडी सेकंड थर्ड वरतून मी फर्स्ट वरती घेतली ना, तर गाडी पहिली साईड लेनला घेतली आणि गाडी झाली बंद. तर आज बघू शकताय मित्रांनो 40चं स्पीड आहे. 4थ्या गिअरमध्ये गाडी चढतीये आणि टेम्परेचर हाय रेग्युलर म्हणजे हाफ रेग्युलर टेम्परेचरवरचीच गाडी आहे आता. आणि हे बघा म्हणजे आपला जो पंप खराब झाला ना, तर फॉल्ट तो होता मेन. आणि आपण बसतो रेडिएटर चेक करत, त्यानंतर कॅप चेंज करत. तर आता बघा पूर्ण मोसममध्ये गाडी वरती निघून आली. आता टेम्परेचर काटाचा हाफ दाखवतोय ना, हा जाईल ऑटोमॅटिकली खाली आणि स्पीड पण रेग्युलर स्पीडमध्येच गाडी आली. त्यामुळं आता आपल्या गाडीला टेम्परेचरचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर दादा मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी आपली गाडी ओळखली आणि जस्ट युटर्न मारून परत आपल्याला भेटायला आले. दादा नाव का आपलं? अक्षयकांत. अक्षय दादा आहेत. ॲक्च्युली तुमचं चॅनल पण सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुमची जर्नी एवढी मोठी आहे ना दादा, खूप मोठी आहे. आणि एक बोलता मराठी यूट्यूबर नक्कीच यश लागेल दादा, नक्कीच. थँक्यू दादा, थँक्यू. खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. चला मित्रांनो, दादाला बोललो चला रस पिऊ. दादा बोलतो नाही, पण आता आपण पिणारच. हे चला मस्तपैकी रस पिऊ. गरमीचा टाईम आहे, गाठी बेटी होत राहतात हो. मस्त असा रस घेतलाय दादा बरोबर. थोड्याफार गप्पा मारल्या आणि निघालोय पुढं. तर कसं आहे माहिती आहे, आपली 1934 ही आयडेंटिटी बनलेली आहे. म्हणजे माझी ओळख झाली, मला एवढे लोक ओळखायला लागले, हे फक्त हिच्यामुळंच आहे. पण काय करतो मित्रांनो, तिला आपणही सोडू शकत नाही. हा माहिती आहे की थोडा नॉईजचा वगैरे प्रॉब्लेम येतो, तर आता काय करणार. इंजिन जुनं आहे, BS3 आहे. जेव्हा BS6 आता ते त्यावेळेस पण आपण नक्की ट्राय करू की तिला पण 1934च कर. पण त्याचा कधी योग येईल ते आता वरती त्यांच्या हातात आहे, कधी देतात ते योग घडवून. लवकरच घडव अशी अपेक्षा ठेवूया आणि आपला प्रवास मस्तपैकी कंटिन्यू करूया. तर मस्त झाडाच्या सावलीत जेवायला बसतो मित्रांनो. आजच्या मेनूमध्ये बघा सोयाबीनची भाजी चपाती. आपली गाडी मस्त झाडाखाली सावली लावली आणि आता इथून पुढं खंडाळ्याचा घाट सुरू होतो. शिरवळ खंडाळा पारगाव. आज थोडं रिलॅक्सच चाललं कारण आपली डिलेवरी आहे उद्या सकाळी. आरामात अंतर कवर होतं म्हणलं तर आरामात तू मस्त वेगळं जावं खाली झाल्यानंतर. नवीन रोडचं काम कधी कंप्लीट होत आहे काय माहीत नाही अजून तरी. हे बघा टायर गरम होतात म्हणून का गाडीच्या चाकावरती पाणी टाकतंय. किसी की मुस्कुरा धूप है निशान दानी गरम ओम लॉजिस्टिक. मित्रांनो आपल्या पुढे एक नवीन चालू आहे बघा, नवीन महिंद्रा मॅक्स 2.0 दिसली का, चिट्टा भरून जिंदाबाद. 2-3 गाड्या घाटवर चढतपर्यंत बंद पडलेल्या दिसल्याच. हाय तर की हाय हाय चला घाट चढून घेऊ. थोडं ट्रॅफिक आहे घाटामध्ये. आणि हे बघा 2.0 HD कशी शिटा भरून काम चाललंय. महिंद्रा शेठ बघा तुमच्या गाड्यांमध्ये काय चाललंय. आणि आम्ही 14 वर्ष जुन्या वापरतोय अजून. हॉटेल जुना सातबारा पूर्ण ब्रह्म. कोल्हापुरी तडका, मटन भाकरी, मटन लोणचे, कोल्हापुरी चुलीवरचं मटन भाकरी स्टेक,
चला मित्रांनो, अशी मस्त मस्त हॉटेल दिसल्यानंतर आहे ना पोटात काय दम पडत नाही, तर आपण पण आता जेवायला थांबू. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर सकाळी 5:30 वाजता येऊन आपण मस्त वगैरे झोपलो होतो. तर गाडीच्या टप्प्यावर झोपलो. आतमध्ये एवढं गरम होत होतं विचारताच नाही. मस्त झोप झाली. भरपूर अशी झाडं होती, त्यामुळं सावळीला 10 वाजेपर्यंत झोपूतूनच काय उठलो नाही. तसंच आता उठलं, पेपरवरती जस्ट एंट्री करून आली आणि आपल्याला परत मागच्यासारखंच त्या गेटने आतमध्ये जायचं. तर चल जाऊया गाडी खाली करायला. आणि त्यानंतर सॅटर्डे असल्यामुळे डायरेक्ट ट्रान्सपोर्टला ऑफिसला जायला लागणार आहे, कारण आजच्याच बुकिंग पण शोधावं लागणार आहे. तर चल फटाफट निघूया, कारण ते नंतर लक्षात आलं की सॅटर्डे आहे, त्यामुळं काहीतरी हातपाय लवकरच हलवायला लागते. थोडी प्रोसेस सिम्पल आहे बरं. यायचं लगेच आतमध्ये सोडून देतात, एंट्री करून घेतात, स्टॅम्प मारतात त्याच्यावरती, जावा. तर आपण पाणी आणायला गेलो होतो मित्रांनो. तिकडं आपली गाडी अनलोडिंग पण झाली. हॅलो, लय फास्ट सर्व्हिस आज, काय बात आहे. चलो बढिया आहे. आमचे नाही भाई पण इकडंच होत्या बघ. आम्ही दोघं इकडं, गाडी तिकडे त्यांनीच खाली करून घेतली. तर झाले मित्रांनो आपली गाडी खाली. आता चला निघूया आता इथून बाहेर ONGC मधून. डायरेक्टली वेरणाला जायचं, बघायचं ट्रान्सपोर्टचं काय बुकिंग वगैरे आपल्याला आज भेटायला पाहिजे, कारण शनिवार आहे. तर बघू, तर डायरेक्टली पोचू वेरणाला. आज काही कुठं कोणते पॉईंट फिरणार नाही आपण. चला मित्रांनो जाऊया मस्तपैकी. पहिले जाऊन आंघोळ करायची आणि मग जो काय प्लॅनिंग असेल तो पुढं बघूया. चला पहिले पोहोचू आता ऑफिसला. तर पोहोचलो मित्रांनो आपण वेरण्यात. मस्त अशी आंघोळ केली आपण. इथं शेजारीच वॉशरूमची सोय आणि वरण्याचं घड्याळ चौक तो समोरच असेल तिथं. आणि इथं माझंच ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे, थोडं पुढे गेल्यानंतर आतमध्ये. तर पोहोचलो मित्रांनो आपण राठोडकडं. इथं समोर एक 14 दिसतीये, ती पण 14, तिकडे 14, ती पण 14, 14 14 बरेच 14. आणि हे राठोडचं ऑफिस